अमेरिका इस्रायलचे इराणवरती सुरू असलेले हल्ले आणि त्याचा बदला म्हणून दुबई बहरीन सारख्या देशांना इराणनं केलेलं टार्गेट त्यामुळे जगभरातील वातावरण पेटले। त्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूमुळे पश्चिम आशिया पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावरती आलाय। अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात खमेनी यांचा मृत्यू झाला, पण खमेनी त्याच ठिकाणी आहेत हे कसं कळालं? अमेरिका इस्रायलने नियोजित वेळेपूर्वी हल्ला का केला याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामुळे इराण हादरवून निघाले। इराणही आपल्या नेत्याचा बदला घेते। अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामुळे या कृती केवळ लष्करी दबाव आहेत का की इराणमध्ये सत्ता बदलाची सुरुवात आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले। एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितलं की अचानक झालेल्या हल्ल्याचा फायदा घेण्यासाठी हल्ल्यात पहिल्यांदा खमेनींना टार्गेट करणं आवश्यक होतं। त्यांनी संकेत दिले की जर संधी मिळाली असती तर इराणी सर्वोच्च नेते लपून बसू शकले असते। परंतु एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितलं की शनिवारी म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी खमेनींना लक्ष्य करण्याची तयारी करण्यात आली होती। शनिवारी संध्याकाळी खमेनी तेहरानमध्ये बैठक घेतील अशी अपेक्षा होती, परंतु इस्रायली गुप्तचर संस्थांना शनिवारी सकाळी एक बैठक असल्याचं समोर आलं अशी माहिती मिळाली आणि त्यानंतर हल्ला आधीच करण्यात आला होता। इस्रायल अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत सुरुवातीला तेहरानमधील खमेनी यांच्या उच्च सुरक्षा संकुलाला लक्ष्य करण्यात आलं। सॅटेलाइट फोटोजवरून हे स्पष्ट झालं की हे संकुल पूर्णपणे उद्ध्वस्त झाले। इस्रायलनं म्हटलं आहे की खमेनी यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांसह ते मारले गेले, ज्यात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे माजी सचिव अली शामखानी आणि RITC कमांडर मोहम्मद पाकपूर यांचा समावेश होता। एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार हल्ला सुरू होण्याच्या काही काळापूर्वी शनिवारी खमेनी यांनी शामखानी आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारिजानी यांनी एका सुरक्षित ठिकाणी भेट घेतली होती। पण या बैठकीची माहिती इस्रायली गुप्तचर संस्था मोसादला कोणीतरी दिली होती। मोसादला किती वाजता बैठक होणार आहे आणि तिथे कोण कोण उपस्थित राहणार आहे याची माहिती मिळाली होती आणि या माहितीमुळेच इस्रायलनं सकाळी लगेच हल्ला करण्याचा निर्णय घेतला। खमेनी हे सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शामखानी आणि इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे प्रमुख मोहम्मद पाकपूर यांच्यासोबत बैठक घेत असताना इस्रायलने त्या ठिकाणी स्ट्राईक केला। त्या ठिकाणी 30 ते 40 क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला, ज्यामुळे ते राष्ट्रपती निवासस्थान पूर्णपणे उद्ध्वस्त झालं। गुप्त माहितीनुसार हा हल्ला आधीच नियोजित होता। 3 ठिकाणी इराणी सरकारी बैठकी होणार होत्या आणि 3 ठिकाणी हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये अनेक वरिष्ठ सहकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला। इराणी सरकारी टेलिव्हिजनने रविवारी म्हणजेच 1 मार्चला आयतुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी केली। इराणी माध्यमांनी त्यांची मुलगी, जावई आणि नात यांच्या मृत्यूची बातमी दिली। त्यांच्या निधनानंतर 40 दिवसांच्या राष्ट्रीय शोकाची घोषणा करण्यात आली आहे। खमेनी यांच्या सोबतच इराणचे संरक्षण मंत्री अमीर नासिरजादे, क्रांतिकारी गार्ड्स कमांडर मोहम्मद पाकपूर, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली शामखानी आणि सर्वोच्च नेत्याचे लष्करी सचिव मोहम्मद शिराजी यांचाही मृत्यू झालाय। ट्रम्प यांनी खमेनी यांच्या मृत्यूनंतर जगातील सगळ्यात वाईट लोकांपैकी एक मारला गेला, जर मी खमेनीला मारलं नसतं तर त्यानं मला मारलं असतं असं म्हटलंय। दरम्यान अमेरिका इस्रायल हल्ला सुरू होताच तेहराननं तेल अविव, कतार, बहरीन, सौदी अरेबिया, संयुक्त अमिराती म्हणजेच UAE, जॉर्डन आणि कुवेतसह ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करून प्रत्युत्तर दिले। दरम्यान इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सने खमेनी यांच्या मारेकऱ्यांचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे। IRGCने म्हटलं की ते अमेरिका आणि इस्रायलवरती इतिहासातील सर्वात घातक हल्ला करतील। इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं अनेक अमेरिकन लष्करी तळांना टार्गेटही केले। एवढंच नाही, इराणनं ट्रम्प यांच्या हत्येचा फतवाही काढलाय। त्यामुळे या युद्धाचा भडका कुठपर्यंत पोहोचतोय आणि आणखीन किती देशांना टार्गेट केलं जाते हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।